सर्वमंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। मंगलमय वातावरणामध्ये आदिशक्तीच्या आराधना करण्याचा नवरात्र उत्सव सर्वत्र सुरू आहे। त्यावरच आधारित C24 तासच्या जागर आदिशक्तींचा या नवरात्र विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्व भाविकांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। आज आपण पाहणार आहोत नवदुर्गेचं दुसरं रूप ब्रह्मचारिणी। ब्रह्म या शब्दाचा अर्थ तपस्या। ब्रह्मचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी। नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी माता ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते। पूर्वजन्मामध्ये हिमालयाची कन्या असताना नारद मुनींनी तिला भगवान शंकर हे पती म्हणून लाभावेत यासाठी कठोर तपश्चर्या करायला सांगितले। या कठोर तपश्चर्येमुळे देवीला तपश्चारिणी किंवा ब्रह्मचारिणी असं संबोधलं जातं। भोलेनाथांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी आदिशक्तीने 1000 वर्षांपर्यंत फळे खाऊन कठोर तपश्चर्या केली। ऊन, वारा, पाऊस या सर्व गोष्टींना न जुमानता मातेने अतिशय कठोर साधना केली। केवळ जमिनीवरील बेलपत्रे खाऊन तिने दिवस काढले। भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी एवढी मोठी आणि कठोर तपश्चर्या आदिशक्तीला करावी लागली आहे। अतिशय कठोर तपश्चर्येमुळे मातेचे शरीर क्षीण झालं होतं। तिची आई तिची ही अवस्था बघून फारच दुःखी झाली होती। या कठीण तपश्चर्येमधनं आपल्या मुलीला मुक्त करण्यासाठी आईने उमा नको गो उमा अशी हाक दिली। त्यामुळे माता ब्रह्मचारिणीच्या पूर्वजन्मात मातेला उमा हे आणखी एक नाव पडलं। ब्रह्मचारिणी मातेची अति कठोर तपश्चर्या पाहून त्रिचारिणी